नाशिकमध्ये आंबेडकर जयंतीपूर्व अभिवादनाला मोठी गर्दी। शालिमार येथे मान्यवरांकडून बाबासाहेबांना अभिवादन। नाशिक शहरात 14 एप्रिलच्या पूर्वसंध्येला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। शालिमार परिसरात आयोजित या कार्यक्रमास शिक्षण मंत्री दादा भुसे, नाशिक शहर पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय आजी माजी नगरसेवक, शासकीय व निमशासकीय पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देत समता, बंधुता आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याचा संदेश देण्यात आला। या अभिवादन सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या संदर्भाचा प्रचार प्रसार करणारा पूजनीय पावन भिक्खू संघ, जगात वंदनीय सर्वश्रेष्ठ तीन महान रत्न बुद्ध, धम्म आणि संघ या तिन्ही महान त्रिरत्नाला त्रिवार वंदन। तसेच युरोपेत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण सर्व तमाम आंबेडकर अनुयायी, नाशिक शहरातील तमाम आंबेडकर अनुयायी या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तयारीकरिता, जयंतीची सुरुवात करण्याकरिता मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झालेला आहात। आपल्या सर्वांना सुरुवात करण्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्व भिक्खू संघाकडून शुभेच्छा प्रदान करतो। तसेच आज उपस्थित सर्व मान्यवर, बौद्ध उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या साक्षीने या महत्वपूर्ण दिवसाची सुरुवात, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला जो मार्ग आहे, बौद्ध धर्म आणि बौद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्वाचा असलेला स्थान, जो या प्रकारचा विधी सुरुवात करत असताना बौद्ध परंपरेनुसार आपण घेत असतो, ते म्हणजे सम्यक मार्ग त्रिसर्णासह पंचशील आपण सर्वांनी श्रवण करायचं आहे। सर्वांनी हात जोडा आणि मी म्हणेन त्याप्रमाणे। सत्यवार्ता मराठी न्यूज, नाशिक।